चला सौरभ आता उचल मस्तपैकी गोळा असा एका काचक्यात वा चिमट्याला हात हा शाबास पलटी मार वा नमस्कार मंडळी, मी संदेश तर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मी कोकणी संदेश आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती. तर मंडळी ना गावी आले कोकणामध्ये आणि कोकणामध्ये ना आज हे लाची होळी म्हणजे त्याला आपण होम बोलत असतो. तर सध्या मी हे आमच्या वाडीमधील ना आमच्या होळीच्या नेमावरती इथे आमची ही होळी लागत असते छान अशी. तर आज मोठी होळी म्हणजे त्याला आपण होम बोलत असतो. तर पारंपरिक पद्धतीने आपण होम कसा केला जातो गावी ते तुम्हाला आज आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दाखवता येणार आहे. तर ही सर्व हलकुंड आपल्याला पाहायला भेटतात. साईडला गवत पण आहे, अजून गवत येणं बाकी आहे. तर आता जाऊया आपण वरती शाळेकडे जायचं, जंगलामध्ये जायचं आहे ती लाकडं आणण्यासाठी. तर चला म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप छान असा व्हिडिओ होणार आहे. कलम जायचं चांगल झोला नवलायचं चांगल डोंगरचा आंबा आंबा आमच्या देवाला असं बोलते लाकडं तोडतो इकडे चांगली अशी सुकी लाकडं अशी होळीसाठी. बघा जंगलामध्ये आलोय, मस्त रानामध्ये आलो आणि मस्तपैकी काजूवरती असा मोहर पण मस्त आलाय, छान असं आहे बघा. काजूवरती मोहर आले. कर्द आलेत काय? करवंद आलेत काय? करवंद खाली हां करवंद पण आलेत. वा मस्त करवंद आहे बघा, मस्त करवंद आले तिकडे. करवंद करवंद बघ, बारक्या करवंद वर्षाचा पोरगा करवंद खातो. दर लहान पोरं आलेत. अरे एक त्याला पण देस त्याला पण देस. नवा करू दे, नवा कर. कुठं आहे? नाही आता नाही, मला खाऊ दे. करवंद खा दे. पेपाटी वाजव, पेपाटी कशी वाजव बघू दे. पेपाटी वाजव हा तू वाजव बारक्या. ते मस्त पेपाटी वाजवते करवंदाच्या पानाची. चायला जत्रात कशी वाजवतो तशी पेपाटी एवढीशी. एवढे वाजव पेपाटी कशी वाजवतो बघू दे. येत ना पेपाटी वाजव ना. अरे भाई यांनी लाकडं आणली ना इकडे. चला आता वय येत नाही लाकडू तुम्ही पाठी वा खाल्लं गाडी विलासी तुझी गुरं का काय? बघ गुरं मस्त छान छान आहे. हो 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 हळू 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 काय छान अशी बघा, मस्त चरते इकडे. अरे अरे मस्तपैकी छान वासरं अशी आहेत. दादा गाड्यान जाऊ द्या, गाड्यान जाऊ द्या.
शाबास शाबास डोंगरचा आंबा रांबा होय. विलास हालायला लागला होय. वराड गेला वराड. त्या आमच्या होमासाठी लागला हा टाळा. हे साईडला आंब्याचा टाळा केवढा मोठा आहे बघा. टेम्पो हो उलटा असा उभा गाडी चालेल ना गाडी चालू झाली. चला एसटी पण आले. कुठली आली एसटी? घोगरे ओमली साईडला. चला चला आमचे हालकुंडा आलेत मस्तपैकी डमडम मधून अशी. पुन्हा डमडम भरून आलाय. हलका आहे ना? घेऊ बांधावरचा घेऊ केला. आमच्या हनुमंताचा मंदिर छान असा वाडीतला आणि हनुमंताच्या मंदिराच्या समोर अशी आमची होळी लागत असते इकडे बघा. हा असा आहे आमचा हनुमंताचा मंदिर छान असा. आणि शाम्याने इकडे आणलाय काहीतरी वाटका हलकुंड आणलाय बघा. हलकुंड आणला इकडून. आता उठून आले ते झोपतून. होतं कुठे तुम्ही? हा रात्रभर होते ते. छान आता हलकुंड आणले मस्त वेगळी. कावाल पण आलाय मस्तपैकी कावाल. वरण कुठे दिसत नाही इकडे. वरण अजून वरण तिकडे आहे. लोलमानी छान अशी वरण आणले. लोलम दिसतो काय पुढे? हो नाही दिसत नाही. अच्छा वरण आणले मस्त होळीसाठी बघा छान. हा चला जाऊ द्या. चेहरा दिसत नाही. हो चेहरा दिसत नाही. आमच्या होलीच्या नेमावर सध्या आपण. आमच्या कमरेवर खड्डा पडतो आणि त्याच्यामध्ये लाकडं ठेवायची असं. हलकुंडा बोल लाकडा नाही. बरोबर बरोबर हलकुंडा हलकुंडा. वरून काय हे पोरण काय आणले? हा आमट्या नाही दिंड आणलो. दिंड एवढे काय आणले? मग दिंड आज उपटून आणले ते पण. हे कसं वाजवणार? होलीत टाकणार खाली? मी दिंड जो आणले दिंड पोरांनी. चला जो माझ्या युवा पिढी. हो आम्ही आमटे वाजवायचो. ही दिंड नव्हतं वाजवत. अरे आमट्या म्हणजे ते दुसरे असतात आमट्या. हा काढून कोण देत नाही ना. आणि जो पैकी न्यायची घरात नाही जो काढायचं जो आणायचं जंगलात. अण्णा नमस्ते. अण्णा जाणकार व्यक्ती इकडे बसले सर्व. चला होली नेसवाय चला. चला होली नेसवत्या तिकडे मस्तपैकी. नमस्ते नमस्ते. छान अशी आपली होळी इकडे हलकुंड मस्त टाकले होलीमध्ये अशी. होते काय बोलतो बाकी? होली नेसून झाली इकडे. अर्धी होली नेसून झाली. हा मस्तपैकी छान अशी बघा इकडे हलकुंड टाकतात. आता मोठा असा खड्डा पडल्यानंतर हलकुंड टाकलेले इकडे छान अशी. आणि त्याच्यामध्ये आता दगडी टाकणार अशा भरीवसाठी. म्हणजे हालायला नको असं ना ते. मोठी मोठी लाकडं टाकलेली आहेत ती मस्तपैकी. कुठून आले हो? कुठून? अरे इकडून काय प्रमाणे शिमगोत्सव चालू आहे. जांभूळवाडी या ठिकाणी शिमगोत्सव चालू आहे. खूप जोरात चालू आहे. तुम्ही आलात त्याच्याबद्दल धन्यवाद. आणि आपला चॅनल असाच चालू राहू द्या. आम्ही तुमच्यावर आहोत. धन्यवाद. हो हो छान मस्त. हे बार बी टाकलं नाही आतमध्ये. बार नेसवतं ना काय? हा बार पण टाकतात आतमध्ये. डॉब डोब डाब. जोश आहे जोश आहे पोरांमध्ये जोश आहे. जाम जबरदस्त. एक नंबर.
मस्त मस्त धन्यवाद. चला डोंगरचा आंबा रे आंबा, आमच्या देवाला सोन्याचा खांबा. मी असा विषय नसतो. वर्षाच्या पिरियडमध्ये एक मासिक एक महिना असतो, जो वाढीव असतो. जेव्हा दसऱ्याच्या जेवढ्या माली लागतील, जेवढ्या दसऱ्याच्या माली तेवढा तो होम असतो. 10 दसऱ्याच्या माली लागल्या तर 10वा होम, 11 लागल्या तर 11वा होम. अरे वा. हे असं पूर्ण याच्यात म्हणजे ऑल महाराष्ट्रात होळीचा हा कार्यक्रम असा ठरलेला असतो. आणि त्या होळीच्या कार्यक्रमानुसार असा पुढे होईल. पण उद्या मंगळवार आला, त्याच्यामुळे लोकांचा सण नाही होणार. म्हणजे तिका सण काय तिका सण नाही. आज गोडा सण. आमच्याकडे कोकणात काय आहे की लगेच होम लागला की उद्या आमच्याकडे सण असतो, बोकड कापायचा, कोंबडी कापायचं. हे होऊ शकत नाही. काही ठिकाणी कसं असतंय, शेवऱ्याची होळी असते. बरोबर. काही ठिकाणी आंब्याची होळी असते. बरोबर. काही ठिकाणी माडाची होळी असते. त्याच्यामुळे काय होते, प्रत्येक 45 किलोमीटर पुढे गेला, प्रत्येक 45 किलोमीटरला पाण्याची आणि होळीची चव बदललेली असते. बरोबर. त्याच्यामुळे इथून तुम्ही राजापूरला जा, बदल चिपळूणपर्यंत जा, तुम्हाला शेवरी भेटेल. कारण ते 40 किलोमीटरच्या आतमध्ये. राजापूरला गेलात 56 किलोमीटर, तिथं लगेच माडाची. तिथं पुढे गेलात आंब्याची, तिथे पुढे गेलात कलकाची. म्हणजे ह्या गोष्टी त्या किलोमीटरच्या आहेत. जसं पाण्याची चव बदलेल तसं ती होळीचं चिमणा बदलतो. विजयादानी छान अशी माहिती दिली यार, आपल्याला माहिती नव्हती एवढ्या सर्व गोष्टी. चला ठीक आहे, होळीकडे जाऊया आपण आता. होळीला मस्तपैकी कवल नेसवण्याचं काम चालू आहे. इकडे कवल बोलतो आपण इकडे. शिवम काय बोलतो कवळ नेसवण्याचं काम चालू आहे इकडे. आतमध्ये हलकुंडे टाकले, त्याच्यानंतर मग हा कवळ असतो, त्याच्यानंतर वरती गवत येत असतं. सुंदर अशी ही कोकणातील आपली पारंपरिक पद्धतीने अशी होळी नेसवण्याचं काम चालू आहे इकडे. आता वरण म्हणजे गवत त्याला आता नेसवणार होळीला छान अशी. बघा इकडे वरण आहे. चला पोरं सर्व कामाला लागलेत मस्त छान असं. होळीला नेसवतात छान अशी गवतानी मस्त. चला होळीला नेसवा लवकर गवतानी. डोंगरचा आंबा रांबा, आमच्या देवाला सोन्याचा खांबा. चला होळीत आता होळी खड्डा पाडलेला, त्याच्यात लाकडं म्हणजे हलकुंडे टाकण्याचं काम चालू आहे तिकडे. माझी पण काय व्हिडिओ कचरा काढतो इकडं. चला स्वप्न येते मस्त गोळा उचलतोय. त्याला गोळा मारण्याची स्पर्धा येते. गोळा नाही उचलायचं बोलतो. अरे खंडाळ्याच्या घाटात गाडी गेली जगात, वहिनीला झालं पोर पर पर. खंडाळ्याच्या घाटात गेला चल उचलते. वहिनीला झालं पोर, पोर झालं जक्कास नाव लेवचं बाकरास. संध्याकाळी 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 संध्याची थोडा उचलला. चला सौरभ आता उचल मस्तपैकी गोळा असा एका काचक्यात. वा चिमट्याला हात. हा शाबास. पलटी मार वा. अरे वा वा सौरभ. संदेश कापरे जातोय दगड उचलायला. अशा तऱ्हेने वलपाटी शॉट उचललेला आहे. वलपट्या शॉट येतोय संदेश कापरे यांकडून. वलपट्या शॉट वाकी बेंचोत कवाल सांदरवलेला आहे.
आणि हा गोला उचलतोय आणि हाकतोय का उचलतोय काय माहिती, काय काय वलपट्या शॉट उचलतोय. अरे बापरे. आपण होळी नेसवल्यानंतर आपण आलेलो आहे आपल्या क्रिकेटच्या ग्राउंडवरती आलेलो आहोत. मागामागी चालू आहे, टॉर्च उडवण्याचं इथे चालू आहे. हा काटा 10 दिसत आहेत, 1 आणि 0. हा आपण आपला ए बोल काय जर ए कर जरा चला बोल. पुढे आहे ते कॅप्टन छापा का काटा का छापा का काटा. मी कुणाच्या तू नाही तू बसणार आहेस. बॅटिंग आमची बॅटिंग साहेब. बॅटिंग चला. कसा आहे स्वप्नील कसा आहे, कशी आहे मॅच, कशी ठरवली आपण, कशी ठरवलेली आहे. नाही इकडे तिकडे काय जेंट्स काय ते श्री आणि वसेस कुमार. कॅप्टन तुमचा कॅप्टन पुढे. अच्छा आमचा तू त्यांच्यात आम्ही बघू. अरे मी काय अरे तो मध्ये आहे ना असं. अरे बाबा मी मग टॉर्च आहे फक्त. त्यांच्या साईडला जा ना. मी सगळ्या साईडला राहणार आहे. मी खेळणार नको. बाब्या कुठे बाब्या आलं पाहिजे. बाब्या बारका इकडे उडवशी चल उडव असं मध्ये मुठीत घे, अशी मुठीत घे आणि वरती उडव. हात लावायचं. बॅटिंग 4 ओव्हरची ए 4 ओव्हरची चालू झाली पण चालू झालेली आहे. तुम्ही कोणत्या संघामध्ये आहात. आम्ही ज्येष्ठ हा नागरिक नाही. श्रीच्या संघामध्ये आहेत. आणि हे पू आहे कू. पहिल्या ओव्हरचा पहिला बॉल घेऊन येत आहे अक्षय, संघाचे कर्णधार म्हणून. बघूया काय त्याची कामकीर्ती आहे ती. पहिल्या ओव्हर मधला पहिलाच बॉल घेऊन येत आहेत. चला स्टेडियम पण खचाखच भरलाय असा. सुंदर अशी सुरुवात झालेली आहे. 1 बॉल 0 रन. गुगली आता आउट. स्वप्नील आउट झालेले आहेत. 4 धाव संख्या झालेले 4. 3 बॉल 6 झालेले. शाबास मस्त बॅटिंग. शाबास वाह. 4 काय चिडतोय रे. 4 आहेत. शाबास अक्षयला जोडले चांगलं. जोडलंय तोंड काला केलाय तरी. हारणार आहेत. शाबास बॅटिंग. ढोपरा फोडून बॅटिंग आहे. संघाचे कर्णधार उदय मादे आणि नो बॉल. पुन्हा एकदा धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते ते किती. शाबास 1 चला आउट झालेले आहेत. कर्णधार आउट झालेले आहेत.
कलकीच्या बेटी एक कोम जन्मला कलकीच्या बेटी एक कोम जन्मला सोन्याचे दान परी रुपयाचे ठसे सोन्याचे दान ठसे रुपयाचे ठसे अरे पालकी कोण देव बसे पालकी कोण देव बसे अरे पालकीचा सूर्य बसे पालकीचा सूर्य बसे पालकी परशुराम बसे पालकी परशुराम बसे सोन्याचे दान परी रुपयाचे ठसे तर आपण आता फाक तर बोललेले आहे. त्याच्यानंतर हे शीत म्हणजे शीत तोडण्याचं काम असतं ना, म्हणजे एक कोंबडा आणि एक नारळ दिलेला असतो. थोड्याच वेळात होळी पण लागेल अशी आता इथे. हो, गावाले काय ते हे अच्छा इकडे समोर आहे ना, समोर आहे इकडे, समोर आहे इकडे ना, जरा या समोर आहे. हो 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 आता ही होळी लागल्यानंतर ही आता आपले फाक तर बनवून झालेले आहेत आणि हे कोंबडा असं काय लावलेला असतो नारळ, त्याला शीत म्हटला जातो अच्छा ओके ओके ओके. आणि आता होळी लागल्यानंतर तो शीत तोडला जाईल. अच्छा शीत तोडला गेला. अच्छा पाच शाबास मस्त. मानकरी मानकरीने ना, हे मानकरीने शीत तोडला इकडे छान असं. आणि आपल्या गावचा होम लागलेला आहे इथे. तर आपण हे शीत तोडलं म्हणजे काय असं नेमकं असं, म्हणजे आता तुम्ही मानकरी आता थोडक्यात म्हणजे माहिती सांगा मला. आपण थोडक्यात माहिती आम्हाला सांगा द्यायचं काय असतं एक. काय माहिती साहेब, हां हां आमच्या तळेगावची ग्रामदेवत आहे त्या ठिकाणी आणि इथं हा होम लागतो. बरोबर. आता हां हा शीत तोडणे म्हणजे कसं आहे, हे आमचे बळी परंपरा आहे. हां 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 बरोबर. ही पूर्ण आलेली परंपरा आहे. बळी आम्हाला कोणाला बळी द्यायची नाही. येस येस. आत्ता पण तो जिवंत आहे, आम्हाला बळी द्यायचं नाही. पण कसं आहे की ही परंपरा म्हणून ही आम्हाला करावी लागते. आणि हा शीत तोडणे हा कार्यक्रम आहे. आज आमच्या पूर्ण बाळागावची सरपंच सगळी आमच्या ह्या गावची सगळी जेवढी मानकरी आहेत सगळ्यांच्या याच्या उपस्थितीत या ठिकाणी हा होम लागतो. बरोबर. हां आणि त्या होमाचा जो काय हा प्रकार आहे हा आम्हाला करावा लागतो. आणि परत लगेचच आजपासून आता तर आपली पालखी तिथे सानेवर बसलेली आहे. आता ही दुसऱ्या दिवशी बसून होता प्रत्येकाच्या घरामध्ये फिरत असते. किती वाड्यामधून आपली ही आता पालखी फिरत असते साधारण? ही 12 वाड्यांची कमीत कमी हा 15-17 दिवस हा कार्यक्रम शिमगा उत्सव जोरात होईल. हां हां. तर मंडळी आपण आलेलो आहोत तळेगावच्या ग्रामदेवतेच्या मंदिरात येते आणि इथे साणेवरती आपली पालखी बसलेली आहे छान अशी. आपण आता आहोत तळेगावच्या ग्रामदेवतेच्या मंदिरात येते आणि साणेवरती आपली पालखी आपली छान अशी आपल्याला पाहायला भेटते. इथे हे पुढे ते मानकरी आहेत छान असे. वागजाय कलमण्याचं चांग बोल चांग बोल चांग बोल.